गावात हजारभर मोगल लांबून बघितले आणि राजे आपले राजे कुठे आहेत खंडू बल्लाने कळकळून विचारले. राजे वैराला आडवे गेलेत. मोठी झुंबड गर्दी उडाली आहे. किव बुवांच्या वाड्यासमोर मोठी लढाई सुरू आहे. वय राजे निकराने लढताना बघितले, पण अचानक भुईतून उगवल्यागत वैरी प्रकट झालाय. आपलं लष्कर ते थोडं. तितक्यात त्या दोघा घोड्यास्वरांच्या पाठोपाठ 200-300 घोड्यांच्या टापांचा गदारोळ कानावर आला. चिपळूणच्या सराईच्या दारातच ते पथक थांबले. संताजीने आपल्या घोड्यावरून खाली उडी ठोकली. त्याचा चेहरा गोंधळलेला होता. अंगावरच्या जामिनीवर धुळीचे आणि रक्ताचे डाग होते. त्याचा तो अवतार बघून येसूबाई पुढे धावले. त्यांनी विचारले, संताजी काय झाले? राजे कुठे आहेत? मातोश्री, घाबरायचं काही कारण नाही. अचानक सकाळी संगमेश्वर वैराने झडप घातली होती. चांगले 700-800 सैनिक होते. आमचं बळ अगदीच अपुरं, पण चांगलं झालं. आम्ही आक्रमण परतवून लावलं. आणि राजे कुठे आहेत ते विचारतानाही येसूबाईंची छाती दडपून गेली होती. चिंता करू नका,